ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। उपनिषदाच्या चिंतनाचा भाग हा आपल्याला आपल्यामधल्याच आनंदाचा शोध घेणं ज्याला म्हणतात त्या अनुषंगानं आहे. म्हणून वेदांतांचा भाग की जिथे जीवनाचं खरं अंतिम उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे मानवी जीवनाचं, तो विचार आमच्या या सगळ्या उपनिषदांनी मांडलेला आहे. त्यातल्या चर्चेचा भाग, चिंतनाचा भाग प्रत्येक उपनिषदाच्या अनुषंगानं वेगवेगळा येईल, परंतु त्याचं शेवटचं सूत्र जे आहे ते शेवटी आनंदाशी निगडित आहे. आणि आनंद हाच मानवी जीवनाचा सर्वार्थानं असलेला एक संपन्न महत्त्वाचा भाग आहे. ईशावास्य उपनिषद हे यजुर्वेदामधल्या वाजसेनीय संहितेमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. याज्ञवल्क्य या संहितेचे कर्ते आहेत. 40 अध्याय या वाजसेनीय संहितेचे आहेत. त्यातला 40वा अध्याय जो आहे हा या ईशावास्य उपनिषदाच्या अनुषंगानं आहे. त्याची सुरुवात आत्ताला आपण जो शांतिपाठ म्हटला त्यानंच ती होते आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. वेदांताचं प्रधान सूत्र ह्या शांतिपाठामधल्या श्लोकात आपल्या समोर येतं. जे काही ह्या विश्वामध्ये आत्ताला आहे, याच्या पूर्वी होतं आणि उद्यालाही असणार आहे, ते संपूर्णपणानं पूर्णत्वाशी निगडित आहे. एकमेवा द्वितीय अशा परमतत्वाशी, परमेश्वराशी ते निगडित आहे. म्हणजेच परमतत्व हेच एकमेव सत्य आहे, तेच पूर्ण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे, ही भावना यामध्ये आहे. मग ह्या पूर्ण स्वरूपाला आपण आत्ताच्या ज्या जीवभावाच्या वृत्तीमध्ये आहोत त्या जीवभावाच्या वृत्तीनं पूर्णपणानं बघू शकत नाही. म्हणून त्याला बघण्याची जी ओढ आहे, परमेश्वर दर्शनाचा जो विचार आहे, तो आपल्यामध्ये सातत्यानं येतो. हे दर्शन मला आत्ता का होत नाही आहे, तर मी मनबुद्धीमध्ये अडकलेलो आहे. मनाच्या अंगानं, बुद्धीच्या अंगानं ह्या केवळ दृश्याला मी विचारामध्ये घेतो, अदृश्याच्या पलीकडच्या अदृश्याला मी विचारात घेत नाही. आणि म्हणून मला ते पूर्णपणानं जाणता येत नाही. मग हे मला जाणायचं असेल तर मनबुद्धी, आणि ही मनबुद्धी ज्या देहाशी निगडित होते त्या देहाच्याही पलीकडे जाणारा विचार, ते सूत्र मला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथे परमतत्व, परमात्मा, ईश्वर हेच एकमात्र पूर्ण स्वरूप आहे, ते अनंत आहे, ही भावना या ठिकाणी आहे. पूर्ण ह्याचा अर्थ त्या परमतत्वाच्या अनुषंगानं आहे. म्हणून ओम पूर्णमदः पूर्णमिदं, ते मुळात पूर्ण आहे. त्याच्यामधून निर्माण झालेलं हे जे विश्व आहे, वस्तुमात्र आहे, जीवजंतूपासून ब्रह्मदेवापर्यंतच्या सर्व वस्तू आहेत, हेही पूर्ण स्वरूपामध्येच आहे. आणि यांच्या लयानंतरही शिल्लक राहणारं जे आहे ते शेवटी पूर्णच आहे. शून्यामध्ये तुम्ही शून्य मिळवा, शून्यच येणार. आणि शून्यातून शून्य वजा केलं तरीही तिथे शून्यच राहणार आहे.
ईश्वरातून सगळं निर्माण होतं आणि ईश्वरामध्येच ते लीन होतं. म्हणून ईश्वराचा भाग जो आहे तो परमात्मा पूर्ण स्वरूपामध्ये आहे. म्हणून ओम पूर्णमदः म्हणजे ते पूर्ण आहे. पूर्ण इदम म्हणजे ते पूर्णच राहतं आहे, त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होत नाही. पूर्णात पूर्णम उदच्यते, पूर्णातून पूर्ण निर्माण होतं. वस्तूतून वस्तू निर्माण होणं ही व्यवहाराच्या पातळीवर कदाचित वेगळेपणानं आम्ही अनुभवू, पण ईश्वर तत्वाच्या अनुषंगानं त्याच्यातून निर्माण होणारा प्रत्येक विचार, प्रत्येक वस्तू मात्र हे पूर्ण स्वरूपामध्येच राहतं. म्हणून पूर्णस्य पूर्णम आदाय, पूर्णातून पूर्ण काढून टाकल्यावरती सुद्धा पूर्णमेवावशिष्यते, अवशिष्यते म्हणजे शेवटी पूर्णच शिल्लक राहतं आहे. म्हणून इथे मला पूर्ण स्वरूपाच्या परमात्मतत्वाचा विचार करायचा आहे, जे या विश्वाच्या निर्मितीच्या आधीही होतं. आत्ताला विश्व निर्माण झाल्यानंतरही ते अस्तित्वामध्ये आहे आणि उद्या या विश्वाचा प्रलय झाल्यानंतरही तेच एकमात्र शिल्लक राहणार आहे. अशा त्या पूर्णाचा विचार हा माझ्यामध्ये आहे, तो आत्मस्वरूपाच्या अनुषंगानं आहे. म्हणून मला ते पूर्ण जाणून घ्यायचं आहे. ओम शांती शांती शांती. 3 वेळेची शांती म्हणजे नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपल्याला जे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध ताप आपल्यासमोर आहेत, त्या त्रिविध तापांमधून आम्हाला पूर्णपणानं शांती मिळावी आणि ह्या परमतत्वाकडेच आम्ही एकाग्र व्हावं, हा भाव या शांतिमंत्राच्या अनुषंगानं शांती या शब्दामधून आलेला आहे. आणि मग पहिला मंत्र आपल्या समोर येतो. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यचित् धनम. म्हणजे काय आहे तर ओम ईशावास्यमिदं हे सर्व त्या ईश्वरानंच व्यापलेलं आहे. यत्किंच जगत्याम जगत, जगामधल्या ज्या काही वस्तुमात्रांचा विचार आम्ही करतो आहोत त्या वस्तुमात्रांमधून सुद्धा हे ईश्वरानंच व्यापलेलं आहे. ईश्वराचं अस्तित्व त्याच्यामध्ये आहे. म्हणून तेन त्यक्तेन भुंजीथा, त्यागानं मी या सगळ्यांचा भोग घ्यावा. मा गृधः कस्यचित धनम, मी कोणाच्याही धनाची अपेक्षा करू नये. जीवनाचं सूत्र काय असावं त्याचे 2 विचार या पहिल्या मंत्रांमध्ये ऋषींनी आमच्या समोर ठेवले. तेन त्यक्तेन भुंजीथा, त्यागामधून मी भोग घ्यावा. केवळ मी भोगाकडे राहू नये किंवा केवळ भोगाचा विचार मी करू नये. तर त्याच्यामध्ये त्यागातून मी जेवढं करेन आणि उपभोगाचा विचार त्या ठिकाणी राहील, तोच उपभोग खऱ्या अर्थानं माझ्यासाठी आहे. आणि मला आज जर कुठल्या गोष्टीचा प्राधान्यानं आनंदामध्ये व्यत्यय निर्माण करला जात असेल तर तो व्यत्यय धनाचा आहे. धनाच्या अनुषंगानं प्रपंचातल्या अनेक गोष्टींमध्ये मी काळजी करतो, चिंता करतो आणि त्यामुळं माझ्या मूळ आनंदापासून मी दूर जातो. म्हणून कोणाच्याही धनाची आकांक्षा मी करू नये. मला जेवढं उपलब्ध झालेलं आहे किंवा मी माझ्या परीनं जे निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्येच समाधानानं, प्रसन्नतेनं राहण्याचा प्रयत्न मी करावा. ईशावास्य, याच्यामध्ये ईश आणि वास्य ह्या भाव आलेला आहे. वसधातूपासून वास्यम हा शब्द येतो. त्याचा अर्थ असा आहे वस्त्रानं झाकलं जाणं किंवा आच्छादित केलं जाणं, व्यापलं जाणं या अनुषंगानं आहे.
मग ईशतत्व परमात्मतत्व हे पूर्णपणानं व्यापलेलं आहे. म्हणून ईशावास्य हा शब्द या ठिकाणी येतो. माझी ज्ञानेंद्रिय, माझं मन, माझी बुद्धी किंबहुना हा देह हा पूर्णपणानं ईश्वरानं व्यापलेला आहे. त्याला म्हणताना मी जरी मी म्हणत असलो तरी हा मी लौकिकाच्या अंगानं मी स्वीकारलेला आहे. मुळात हे जे सगळं आहे हे ईश्वरानं व्यापलेलं आहे. मग हे ईश्वरानं कसं व्यापलेलं आहे? यत्किंच जगत्यान जगत. हे जग कसं आहे तर हे जग जडवस्तूंशीही निगडीत आहे आणि चैतन्यमय सूक्ष्म वस्तूंशी सुद्धा निगडीत आहे. जडाचा विचार कुठे येतो आहे? जडाचा विचार आत्ताच्या आपल्या दृश्यामध्ये येतो आहे. या दृश्यातली सगळी वस्तू मात्र ही मुळामध्ये जड आहेत. आणि जिथे जडत्वाचा धर्म येतो तिथे बदलण्याची प्रक्रिया आहे, रूपांतरित होण्याची प्रक्रिया आहे. लाकूड तसंच काही काळ पडून राहिलं, आपोआप त्याला वाळवी लागेल आणि ते भुसा होऊन जाईल. माणसाच्याही देहाचा विचार करत असताना जन्माला आलेला मी आणि आत्ताचा मी याच्यात फरक होत गेलेला आहे. म्हणून जडामध्ये अपूर्णत्वाचा धर्म आहे. जे जे मला दिसतं, जे जे मला अनुभवाला येतं तिथे अपूर्णत्वाचा रूपांतरित होणारा नाशिवंतपणाचा धर्म मी अनुभवतो. मग जगाचा दुसरा भाग कुठला आहे? जो सूक्ष्म म्हणजेच या दृश्याच्या पलीकडे असलेल्या अदृश्याचा विचार आहे. ते अदृश्य तत्व म्हणजेच परमतत्व, तेच ईशतत्व, त्यालाच परमात्मा म्हणा, त्याला ईश्वर म्हणा, ही भावना त्याच्यामध्ये. आणि तो पूर्णपणानं आहे. म्हणून यत्किंच जगत्यान जगत. जगातल्या सर्व वस्तुमात्रांना ते व्यापलेलं आहे. म्हणून हिरण्यकश्यपू ज्या वेळेला प्रल्हादाला प्रश्न करतो की या खांबातही तुझा देव आहे का, प्रल्हाद ठामपणानं म्हणतो आहे, हो तो तिथेच आहे. म्हणून त्या खांबामधून सुद्धा भगवंतानं प्रगट होत हेच दाखवलं, केवळ मनुष्यमात्रांमध्ये मी आहे असं नाही, मी ह्या जडवस्तूंमध्ये सुद्धा माझं चैतन्य आहे, माझ्या अस्तित्वाचा भाग आहे. म्हणून ईश्वर हा प्रत्येक वस्तुमात्रांमधून आहे. प्रत्येकाच्या अंतर्यामी, तुमच्या माझ्या अंतर्यामी तो आत्मरूपानं, आत्म्याच्या रूपानं, त्याला आत्माराम म्हणा किंवा अन्य काहीही म्हणा, तोच आमच्यामध्ये आहे आणि त्याच्या सत्तेनं व्यवहार होतात. त्याच्या सत्तेनं हा सगळा विचार या ठिकाणी येतो. आपलं शरीर, आपलं मन आणि आपली बुद्धी आणि आपली इंद्रिय ही मुळात जड आहे. मी बोलतो मग मी जड कसा? मी हालचाल करतो मग मी जड कसा? इथे मी जरी हालचाल करत असलो तरीसुद्धा त्या हालचालीसाठी आवश्यक असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच परमात्म तत्वाचा असलेला भाव. त्याच्या अस्तित्वाशिवाय देहामधलं कोणतंही इंद्रिय हे कार्य करू शकत नाही. मला दिसायला हात आहे, त्या हातामध्ये जर उद्याला अर्धांगाचा झटका आला तर हात आहे, हात हालतो पण आहे, पण तो क्रियाशील नाही. याचा अर्थ तिथलं प्राणतत्व, तिथलं चैतन्य तत्व हे निघून गेलं. म्हणून चैतन्यानंच आमचं शरीर, आमची इंद्रिय, आमचं मन, आमची बुद्धी ही कार्यरत करते. मग हे चैतन्य मला आज का अनुभवता येत नाही? मला ते आज का दिसत नाही? नेहमीचा परिचयाचा दृष्टांत आपल्या सर्वांच्या समोर आहे की 8 दिवस मी बाहेर गावी गेल्यानंतर जेव्हा मी पुन्हा घरी येतो त्यावेळेला त्या आरशावरती पूर्णपणानं धूळ साचलेली असते. जर तिथे पूर्ण धुळीचा पट्टा चढलेला असेल तर मला माझंच प्रतिबिंब आरशासमोर उभं राहिल्यानंतरही दिसणार नाही.
म्हणजे मी आहे, पण तरीही मी मला बघू शकत नाही. जेव्हा मी ती धूळ पूर्ण करतो तेव्हाच मला मी अनुभवता येतो, मी मला बघता येतो. तसं माझ्यामधल्या अज्ञानाची जी दृष्टी आहे, दृश्याला खरं मानणारी जी माझी आत्ताची भूमिका आहे, त्या भूमिकेमधून मी स्वतःला ज्ञानाच्या अंगानं, विवेकाच्या अंगानं बाहेर काढतो, तेव्हाच मी माझ्यामधल्या आनंदाला अनुभवतो. म्हणून अज्ञानाचं आवरण दूर झाल्याशिवाय यत्किंच जगत्यां जगतमधला चैतन्याचा भाग, ईशावास्याचा भाग मला त्या ठिकाणी दिसणार नाही. म्हणून ईशावास्यम इदम सर्वम, इदममध्ये समग्र विश्वाचा विचार आहे. केवळ तो माझ्या परिवारापुरता नाही, विश्वातल्या समस्त वस्तुमात्राला अनुलक्षून त्या चैतन्याचा विचार आहे. सागरामध्ये किंवा नदी वाहत असताना वाऱ्याच्या एका लहरीबरोबर तिथे लाटाही येतात, पाण्याचे बुडबुडेही येतात, प्रसंगी फेसासारखा भागही येतो. पण हे सगळं तिथे निर्माण होत असताना ते त्याच्यातूनच निर्माण होतं, त्याच्यामध्येच ते वावरतं राहतं आणि पुन्हा ते शांत होताना तिथेच शांत होतं. तसं ईशतत्व, चैतन्य तत्व या वस्तुमात्रांमध्ये निर्माण झालेलं आहे. या विश्वामधला पूर्ण भाग त्याच्याशीच निगडीत झालेला आहे. म्हणून जगत्यां जगत, जगामधून व्यापलेलं, समस्त वस्तुमात्राला व्यापलेलं हा भाव, हा विचार या ठिकाणी येतो. जगामध्ये परिस्थिती कशी आहे, तर जगामध्ये एकातून दुसऱ्याच्या परिवर्तनाचा भाग आहे. पिढ्यानपिढ्या काळानुरूप माणसं येतात, राहतात आणि पुन्हा ती अस्तंगत होत जातात. हा जगताचा धर्म आहे, जगताचा हा भाव आहे. म्हणून बदलणारी प्रक्रिया ही ह्या जगताशी निगडीत झाली. कोणतंही दृश्य आपण बघितल्यानंतर त्या दृश्याला अनुलक्षून आमच्यासमोर एक प्रतिक्रिया येईल. ती प्रतिक्रिया कदाचित अनुकूल असेल, कदाचित प्रतिकूल असेल, किंवा दुसरा भाग त्याच्यामध्ये निर्माण होतो की माझ्यामध्ये त्याचा काही परिणामच होत नाही. मी अनुकूलही नाही आहे किंवा प्रतिकूलही नाही आहे, मी तटस्थपणानं त्याला बघतो आहे. म्हणजे दृश्य कायम आहे, दृश्याच्या निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेचा एक भाग आहे आणि प्रतिक्रिया निर्माण न होणारा एक भाग आहे. तसं हे परमात्मतत्व, हे सत्यतत्व कायम आहे. मी त्याच्याकडे बघत असताना, ईश्वराला जाणून घेत असताना मी माझ्या पद्धतीनं त्याला बघतो. मग हे जे बघणं आहे, हे बघत असताना त्या ईश्वराला किंवा त्या ईश्वरानं निर्माण केलेल्या या विश्वाला, त्या विश्वामध्ये मी वावरत असताना मला जे अनुभवायचं आहे तो माझा अनुभव कसा आहे, तेन त्यक्तेन भुंजीथा, त्यागानं मी भोग घ्यावा. आता इथे प्रश्न निर्माण होतो की माझ्यासमोर विविधता आहे, माझ्यासमोर सगळं वस्तुमात्र आहे आणि त्याचा मी जर उपभोग घ्यायचा असेल तर त्या उपभोगासाठी मी त्याग कसा करणार. वस्तूचा जर मी त्याग केला तर मी त्याचा उपभोग कसा घेणार. चष्मा जर मी बाजूला काढून ठेवलेला असेल तर मला दिसणार कसं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की मी जे काही उपभोगणार आहे त्या उपभोगामध्ये माझ्या ठिकाणी त्यागाची, म्हणजेच आसक्ती म्हणा, अहंकार म्हणा, माझ्यामधल्या वासनांचा मी निर्माण केलेला विपरीत अर्थ म्हणा, या सगळ्याचा पहिल्यांदा मला त्याग करायचा. माझ्यासमोर व्यवस्थित आमरस आलेला आहे, पण तो किती उपभोगायचा हे मी ठरवतो आहे. माझी अन्न ग्रहण करण्याची, पचवण्याची क्षमता म्हणा
किंवा शारीरिक व्याधीच्या अनुषंगानं जर डॉक्टरनी मला पथ्य सांगितलेलं असेल तर मी त्याचा किती अनुभव घेणार. तो जो अनुभव आहे त्या अनुभवाला अनुलक्षण आपण जसं वस्तू समोर असतानाही तिच्या उपभोगापूर्वी किंवा उपभोगत असताना काही एक विचार करतो, तसाच या दृश्यामध्ये या व्यवहारामध्ये वावरत असताना माझ्यासमोर जे जे म्हणून काही उपभोगाला येतं आहे किंवा ज्या ज्या वस्तूंचा उपभोग घ्यावा हा विचार माझ्या मनामध्ये येतो आहे, त्या प्रत्येक ठिकाणी मी उपभोगताना त्यागाचा विचार, मर्यादेचा विचार, नियंत्रणाचा विचार हा नेहमी करायला हवा. मी भाड्याच्या घरात राहतो आहे म्हटल्यानंतर त्या घरामध्ये मी जरी सुखसोयी निर्माण केलेल्या असल्या किंवा पहिल्यापासूनच त्या ठिकाणी त्या असल्या तरी ते घर जे आहे हे घर माझं शेवटी भाड्याचं आहे. मालक म्हणून मी त्याच्यावरती अधिकार सांगू शकत नाही. म्हणजे घराचा मी उपभोग घेतो आहे, पण त्याचबरोबर उद्याला मला जर मालकाने सांगितलं की 15 दिवसांनी किंवा पुढच्या 1 तारखेच्या आत तुम्हाला हे खाली करायचं आहे, मी ते रिकामं करतो. तसं वस्तूंचा उपभोग घेताना ज्यानं हे निर्माण केलं, ज्यानं हा भोग माझ्या समोर आणलेला आहे त्याचा विचार मी करावा, त्यानं मला ते दिलेलं आहे ही जाणीव माझ्यामध्ये मी ठेवावी आणि मग त्याचा कृतज्ञतेनं उपभोग मी घ्यावा. प्रत्येक उपभोगामध्ये हे माझंच आहे आणि मीच उपभोगीन ही भूमिका नसावी. म्हणून गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात भगवंतांनी म्हटलेलं आहे, इष्टान भोगान ही वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान परदायिभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सः. स्वधर्मयज्ञानं तृप्त झालेले म्हणजेच माझ्या स्वकर्मानं तृप्त झालेले जे देव आहेत ते देव तुम्हाला तुमचे इष्टभोग देतील. पण जो पुरुष देवानी दिलेले भोग देवांना न देता ते उपभोगतो त्याला चोर म्हणतात. म्हणून आम्हाला जे जे मिळतं ते नैवेद्याच्या स्वरूपात त्याच्यासमोर ठेवतो की अरे हे तू दिलेलं आहेस, तुझ्यामुळं आज मी हे केलेलं आहे, हे मी तुला अर्पण करतो आणि मग तो प्रसाद म्हणून मी उपभोगतो. अनेक महापुरुषांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसेल, साधे चप्पल जरी पायातली आणली तरी ते त्यांच्या उपास्य देवतेच्या समोर म्हणा, सद्गुरूंच्या समोर म्हणा, ती ठेवतात आणि हे आज मी नवीन आणलेलं आहे, तुमच्या कृपेनं मी त्याचा वापर करणार आहे, ही भावना घेऊन ते पुढे वापरायला लागतात. म्हणून आपण आपल्याला मिळालेलं धन देवाच्या समोर ठेवतो, नवीन वस्तू आणली देवासमोर ठेवतो, नवीन कपडे आणले त्याच्यासमोर ठेवतो. हा भाग म्हणजे हे तू मला दिलेलं आहे, आता मी त्याचा उपभोग घेतो, ह्या जाणीवेमधून आपण त्याचा विचार करतो. आणि पुढे पुन्हा 10व्या अध्यायातही विभूतींचा विचार करताना भगवंतानं म्हटलेलं आहे, यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजो अंश संभवम. प्रत्येक जीवाला प्राप्त झालेलं जे ऐश्वर्य आहे, जी संपत्ती आहे, जे बल आहे, जो मोठेपणा आहे, जे सौंदर्य आहे, हे सगळं माझ्याच अंशामधून माझ्याच तेजामधून निर्माण झालेलं आहे हे तू जाण. मग मला मिळालेली प्रत्येक वस्तू ही जर त्यानं निर्माण केलेली आहे, त्यानं मला ती दिलेली आहे, तर ही त्याची आहे या जाणीवेनं मी तिचा उपभोग घ्यावा. या हा भाव तेन त्यक्तेन भुंजितः या भूमिकेशी येतो. शंकराचार्यांनी भुंज धातूचा 2 अर्थ ठेवले. एक अर्थ म्हणतात की उपभोगणं आणि दुसरा अर्थ रक्षण करणं.
पहिल्या अर्थामध्ये उपभोग घेताना आचार्य इथे असं म्हणतं आहे की मी जो उपभोग घेतो त्याच्यामध्ये मी लोभ धरणार नाही, मी माझी आसक्ती ठेवणार नाही. आपलं कसं असतं, आत्ताला पोट भरलं, तृप्तता आली, समाधानाचा भाव जरी निर्माण झाला तरी पुन्हा संध्याकाळी रात्री जेवायला बसताना आपण म्हणतो, अरे हे दुपारचं शिल्लक आहे का? म्हणजे माझ्यामध्ये येताना तृप्तता जी आली किंवा समाधानाचा जो भाव आला हा एका मर्यादेपुरताच राहिला. पुन्हा ते उपभोगावं ही भावना माझ्यामध्ये आली. म्हणून आत्ताला मी तिचा उपभोग घेतला, उद्याला पुढच्या क्षणाला मला ते मिळेल किंवा न मिळेल हा विचार मी मनामध्ये न आणणं, हा तेन त्यक्तेन भुंजिता, त्यागामधून उपभोगणारा विचार आला. आणि दुसरं रक्षण करणं, हा जो आचार्यांचा भाव आहे. मला होणारं इंद्रियांचं ज्ञान, मला निर्माण होणाऱ्या भावना, माझ्यामध्ये येणारे विचार, या सगळ्यांचा मला त्याग करता आला पाहिजे. याच्या पलीकडे जात केवळ परमानंदाची अनुभूती ज्याला म्हणतात, त्या परमानंदाच्या अनुभूतीला मी अनुभवणं आहे, मी त्याला भोगणं आहे. म्हणून आत्म्याचं रक्षण करणं म्हणजेच मी माझ्या आनंदाचं रक्षण करणं, हा रक्षणाचा उपभोगाचा भाग आहे. मग या ठिकाणी हे जे सगळं मला उपभोगाला मिळतं, त्या उपभोगाचा बेस किंवा त्याचं अधिष्ठान जर कुठलं असेल तर व्यवहाराच्या अनुषंगानं पैसा किंवा अर्थ हा येतो. प्रपंचामध्ये मला पैसे दिल्याशिवाय वस्तूची उपलब्धी नाही आहे. म्हणून पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की मा गृदः कस्यस्मिद् धनम, मला जर आनंद उपभोगायचा असेल तर कुणाचं तरी मी लुबाडावं, कुणाचं तरी मी ओरबाडावं आणि उपभोगावं असं नाही. म्हणून साधकाचं जीवन कसं असावं, माझ्या जीवनाची बैठक मी कशी निर्माण करावी, हा विचार या ठिकाणी आहे. जीवनामध्ये सुखाचे प्रसंग आपल्याला हवे असतात, परंतु जसे हवे असतात आणि जेवढे हवे असतात तेवढे ते त्याच पद्धतीनं मिळतात असं नाही. आणि दुःखाचे प्रसंग, अपमानाचे प्रसंग, उद्वेगाचे प्रसंग हे आपल्याला नको असतात, परंतु तरीही ते आपल्याला टळत नाही. म्हणजे सुख हवं असताना मला ते पूर्णपणानं मिळत नाही आणि दुःख नको असताना मला ते अनुभवल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणून इथे मी आलेल्या कोणत्याही प्रसंगाला हे त्या ईश्वरानं मला दिलेलं आहे आणि त्यातून माझ्याच कल्याणाचा, मलाच काहीतरी शिकवण्याचा भाग त्याचा आहे, हा विचार मी माझ्या मनामध्ये आणणं आणि मग मी त्याच्याकडे बघणं, त्याचा स्वीकार करणं, ही भूमिका इथे आहे. अनेक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये काही वेळेला येतात, आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ते त्रास देतात. ते देत असलेल्या त्रासाला मी प्रतिकार ज्याला म्हणावा, त्या प्रतिकाराचा विचार मी जरूर करावा. पण त्याच्याविषयीचा द्वेष जो मनामध्ये मी निर्माण करतो, ती कटुता जी मी निर्माण करतो, ती आपल्यामधल्या सात्विकतेची हानी करतो. म्हणून प्रसंग घडला, मी त्याला तिथेच प्रतिकार करावा, माझा प्रतिकार कदाचित कमी पडेल, मी बाजूला होऊन जावं आणि तो प्रसंग मी विसरावा. आज आपण काही वेळेला पेपरमध्ये बघतो, मारामाऱ्या होतात, प्रसंगी खून होतात आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये निघतं की त्याचं मागच्या 8 दिवसापूर्वी भांडण झालेलं होतं, मनामध्ये तो राग ठेवून त्यानं त्याच्यावरती हल्ला केला, त्याला मारलं. म्हणजे कुठेतरी काहीतरी प्रसंग घडतो आणि आपण तो कुठेतरी आपल्यामध्ये तसाच दाबून ठेवतो, त्याला संरक्षित करतो आणि त्याला व्यक्त करतो. इथे
ह्या सगळ्या पहिल्या सूत्रामध्ये ज्ञानाची दृष्टी देत असताना ऋषींचा हा विचार आहे की मी माझ्या मनामध्ये द्वेषाला मत्सराला विचारात घेऊ नये आणि ईश्वर आनंद रूप आहे म्हणून मीही आनंदी राहावं. मी आनंदी राहण्याचा, सकारात्मक राहण्याचा सातत्यानं प्रयत्न ठेवावा आणि त्याचबरोबर जे जे काही घडतं ते माझ्या कल्याणाचं आहे हा विचार सतत आपल्या समोर असावा. आणि तिसरी गोष्ट, जर हे समस्त विश्व त्याच्यामधून निर्माण झालेलं आहे, त्याच्याच सत्तेनं आत्ताला ते चालतं आहे, तर माझ्यावरती सुद्धा त्याचीच सत्ता आहे हे सूत्र मी माझ्यासमोर ठेवावं. मग जसा कार्यालयामध्ये माझे वरिष्ठ मला सांगतात त्या पद्धतीनं मी माझं रोजचं काम करत असतो आणि त्यांच्यासमोर ठेवत असतो, तसं जीवनाचा, प्रपंचाचा गाडा हाकत असतानाही त्याच्या इच्छेनं मी करतो आहे ही भावना माझ्यामध्ये असावी. म्हणून वासना निर्माण होतील, अपेक्षा निर्माण होतील, इच्छा निर्माण होतील, पण त्याचबरोबर त्यांना कुठेतरी एक नीतीचा, सदाचाराचा भाव हा मला देता आला पाहिजे. म्हणून माझ्या वासना, माझ्या इच्छा ह्या जेवढ्या मी सात्विक ठेवेन, ईश्वराचा विचार करत मी त्या ठेवेन, त्याच वेळेला मी त्याच्यामधल्या सात्विकतेचा विचार करेन, अन्यथा माझ्यामधल्या विकारांना मी पोषण करेन. ते विकार तिथे प्रामुख्यानं उद्भवले जाते. म्हणून ईश्वरेच्छा बलियसी असं आम्ही केवळ दुःखामध्ये म्हणतो. व्यक्ती गेल्यानंतर आम्ही म्हणतो जाऊ द्या, होई काळाची इच्छा, काळाच्या ओघात या घटना घडतात. पण केवळ एखाद्या व्यक्तीच्या जाण्यापुरता हा आम्हाला काळाचा स्मरणभाव नको आहे. हा रोजच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनातली ही घटना ईश्वरानं घडलेली. म्हणून सकाळी जीवनाचा प्रारंभ करताना जर माझ्यासमोर हा भाव असेल की दिवसभरात जे काही घडणार आहे ही तुझी इच्छा असेल आणि त्यातच मला आनंदाचा भाव हवा आहे, तुम्ही त्या अंगानं बघता. आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा जर ती कृतज्ञता तुमच्यासमोर असेल की दिवसभरामध्ये या घटना घडल्या, त्यातनं तू मला भगवंता असं प्राप्त करलंस किंवा हे मला मिळालेलं आहे ते माझ्या आनंदाशीच निगडीत आहे, तर तुम्ही मनानं स्वस्थ चित्त होता. आपल्या सगळ्या सुखदुःखांशी निगडीत जर काही असेल तर ते आपलं मन आहे. मनामध्ये जे जे निर्माण होईल त्या त्या अँगलनी, त्या दृष्टीनं आम्ही बाहेर बघायला लागतो. म्हणून मनाला स्वस्थ चित्त ठेवणं, मनाला शांत ठेवणं, मनाला समाधानी ठेवणं, यासाठीच भोगून न भोगल्यासारखी ज्याला वृत्ती म्हणतात ती त्या अनुषंगाने. म्हणून विवेकाचा विचार हा या ठिकाणी आम्हाला साह्यभूत होतो. आणि मागृदः कस्यचित धनम, धनाच्याही बाबतीमध्ये लोभाची वृत्ती नसावी. अवाढव्यपणानं आम्ही पैसा हेच जीवनाचं प्रधान सूत्र मानतो, त्या पैशाच्या मागे आम्ही धावत राहतो. परंतु उपभोगाच्या अनुषंगानं ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला निर्माण झालेला पैसा हा मला उपभोगता जर येणार नसेल तर केलेली जी धावाधाव आहे ती धावाधाव निरुपयोगी आहे. एका राजानं असं जाहीर केलं की तुम्ही जेवढं म्हणून धावत जाल ती जमीन मी तुम्हाला देतो. अनेक जण धावण्यामध्ये पुढे आले. काही जण 5 किलोमीटर चालले, काही जण 10 मध्ये थांबले, काही जण 15-20 पर्यंत धावले. एक जण त्याच्याही पुढे धावत राहिला. पण अशा एका क्षणी त्याला वाटलं की आता मला धावणं शक्य नाही, तो तिथेच पडला. 50 किलोमीटर धावूनसुद्धा तो जर त्याचा जीव तिथे गमावून बसणार असेल तर त्या 50 किलोमीटर धावण्याचं हेतू साध्य झाला नाही.
जीवनामध्ये आपण आज जे धावतो आहोत हे अशा रीतीनं धावतो. अनेक वेळेला त्याचं उत्तर असं येतं की उद्याची आम्ही तरतूद करतो. पण उद्याची आम्ही तरतूद करतो, पण ती कुठपर्यंत? त्यालासुद्धा कुठेतरी काही एका नियोजनाचा आणि विचाराचा भाग हवा. उद्या म्हणजे खरोखर मला माझ्या जीवनाची आज शाश्वती आहे का? माझ्या पुढच्या क्षणाला माझं काय होणार आहे हे जोपर्यंत मला अनिश्चित आहे तोपर्यंत उद्याचा म्हणजे मी कुठला विचार करायचा? आजचं IT क्षेत्र आपण जर बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येतं. 5 लाखाचं पॅकेज, 7 लाखाचं पॅकेज, 10 लाखाचं पॅकेज, सगळेजणं त्या पॅकेजच्या मागे धावतात. सकाळी 7-8, 7:30ला बाहेर पडतात, रात्री 7-8-9ला घरी येतात. मग त्या देहाचा काही भागच राहत नाही. काही बघावं, काही विचारावं, कुटुंबाबरोबर संवाद करावा ही भूमिकाच राहत नाही. आणि शनिवार रविवार जरी आम्हाला सुट्टी असली तरी आमची भूमिका अशी असते की सोमवार ते शुक्रवार मी 12 तास काम केलेलं आहे, 14 तास काम केलेलं आहे, मी आता कोणाला भेटणार नाही, मी विश्रांती घेईन. मग ह्या 10 लाखाचा विचार मी काय केला? शेवटी मी 10 लाख कमवले काय आणि 1 लाख कमवले काय? दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला माझ्या पोटाची जी क्षमता आहे तेवढंच मी ग्रहण करतो आहे. म्हणजेच इथे मा गृदः कस्यस्वित धनम, म्हणून धनाचा लोभ नसावा, धनाच्या मागे धावणारी वृत्ती नसावी. भागवताच्या 11 स्कंधामध्ये भिक्षुगीत म्हणून एक प्रसंग आलेला आहे. त्या ब्राह्मणाच्या धनलोभाच्या अनुषंगानं एकनाथांनी तिथे धनाचे 14 अनर्थ आमच्या समोर ठेवलेले आहेत की आम्ही धन प्राप्त करतो, धनाच्या मागे आम्ही लागतो, पण पहिलं सूत्र त्यांनी हे दिलं की धन प्राप्त करताना मला कष्ट आहेत, उद्याला ते सांभाळताना चिंता काळजी आहे, आणि ते जर चोरीला गेलं किंवा खर्च झालं तर मी प्राप्त केलेलं मला राहिलं नाही म्हणून दुःख आहे. मग ज्या सुखासाठी मी धनाची धडपडतो आहे ते धन मला ह्या 3ही अवस्थांमध्ये सुखकारक होत नाही असं म्हणत त्यांनी धनाचे पुढे 14 अनर्थ मांडलेले आहेत. म्हणून पैशाची तीव्र वासना ही माणसामध्ये असमाधान निर्माण करते, त्याच्यामध्ये ती स्वार्थाला निर्माण करते. मलाच हवं, मलाच हवं, मलाच हवं. आज आपण बघा, उमेदवारांच्या प्रॉपर्टीचे निवडणूक पत्रामधले जे आकडे आहेत ते आकडे कोटीच्या घरामध्ये आहेत. मागच्या 5 वर्षापूर्वीचे आकडे बघितले आणि आत्ताचे आकडे बघितले त्याच्यामधलं अंतर हे सामान्यपणानं नोकरी कामधंद्यामध्ये वावरणारा माणूस तेवढंच प्राप्त करू शकत नाही, एवढ्या गतीनं त्यांची प्राप्ती आम्हाला दिसते. आणि एवढा सगळा कोट्यावधी उत्पन्नाचा भाग असतानाही या प्रत्येक उमेदवारामध्ये 25 लाखाचं कर्ज आहे, 30 लाखाचं कर्ज आहे अशी नोंद आहे. म्हणजे कोट्यावधी पैसा तुमच्याजवळ असताना, सोनं चांदी सगळं असतानाही पुन्हा तुमचा कर्जाचा विचार तिथे आहे. आणि आपण सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, काही नाही म्हणून कर्ज घेतो आणि घेतलेलं कर्ज कसं मला फेडता येईल याचं प्लॅनिंग आपण करत ते कर्जमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पैशाला मिळवू नका असं ऋषींनी सांगितलेलं नाही, संतांनीही कुठेही पैसा मिळवू नका असं म्हटलेलं नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, तुकारामांचे शब्द आहेत. म्हणजे ज्यानं स्वतः दारिद्र्य उपभोगलं आयुष्यामध्ये तो तुकाराम आम्हाला शिकवतो आहे की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, आणि पुढचा चरण आहे उदास विचारे वेच करी. म्हणजे त्याचा खर्च जो आहे
तो खर्च तू अत्यंत शांतपणानं, विवेकानं, योग्य अयोग्याचा विचार करत खर्च कर. म्हणजे मला गरज आहे तिथे मी तो खर्च करेन. उपभोगांमध्ये, अनावश्यक स्वरूपामध्ये मी त्याला खर्च करणार नाही. म्हणून धनाची प्राप्ती करावी, त्याचा उपभोगही करावा. एका मर्यादेपर्यंत भविष्यकालीन नियोजनाचा विचार ज्याला म्हणतात तो विचारही आपण करावा. आणि त्याचबरोबर ते सगळं केल्यानंतरही जो पैसा माझ्याकडे उरतो आहे त्याचा विचार मी दानासाठी करावा. म्हणजे माझ्यामध्ये समर्पणाची भूमिका ही मला निर्माण करता आली पाहिजे. ज्याला विश्वस्त पद ज्याला म्हणतात, मी सांभाळकर्ता आहे. ही सांभाळकर्त्याची भूमिका मला धनाच्या अनुषंगानं निर्माण करता आली पाहिजे. हैदराबादमध्ये डॉक्टर कुर्तकोटी शंकराचार्यांचा सत्संगाचा कार्यक्रम चालू होता. जवळपास 15 दिवसाचं त्यांचं ज्ञानसत्र त्या ठिकाणी होतं आणि कठोपनिषदावरती त्यांचा सकाळचा स्वाध्याय वर्ग, अभ्यास वर्ग होता. एक दिवस तो अभ्यास वर्ग पूर्ण झाल्यानंतर स्वामी बसलेले होते, बाजूला काही जिज्ञासूही त्यांच्याबरोबर बसलेले होते. त्यावेळेला नियमानं येणाऱ्या एका साधकानं नाण्यांनी भरलेलं एक ताट कुर्तकोटींच्या समोर आणलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि त्यांच्या समोर ते ताट ठेवलं. कुर्तकोटींनी त्या ताटाला फक्त स्पर्श केला आणि म्हणाले, आपण हे घेऊन जा. त्यावेळेला ते गृहस्थ असं म्हणाले की वित्तमूलम प्रपंचोयम वित्तम संसार साधनम. प्रपंचासाठी, संसारासाठी जर वित्त हे साधन असेल आणि त्या वित्तामधून जर प्रपंच चालत असेल तर ह्या वित्ताला आपण नाकारता का? तिथे कुर्तकोटींचं उत्तर आहे, अमृतत्वस्य तु नाशास्ति वित्तेन अपरंच दोषमूलम अयम वित्तम खलु संन्यासनाशनम. हे जे तुझं वित्त आहे, हे जे धन आहे, हे अमृतत्वाचा नाश करणारं आहे. जे अमृततत्व आहे, जो आनंदाचा भाव, आत्मानंदाचा भाव आहे, त्याला कुठेतरी हे छेद देईल. आणि म्हणून या धनाचा जो दोष आहे की ते आम्हाला लोभ निर्माण करतं, स्वार्थ निर्माण करतं आणि किंबहुना माझ्यासारख्या संन्याशाच्या बाबतीत त्या संन्यास धर्माचाही ते नाश करतं. म्हणून मी त्याला फक्त दिलं, या कृतज्ञ भावनेनं मी त्याला फक्त स्पर्श केला, आपण हे घेऊन जा. आणि मग कुर्तकोटी उपस्थितांना असं म्हणाले की आत्मानुभूती हा आमच्या उपनिषदांचा प्राण आहे. त्या अमृतत्वाला घेऊन आजपर्यंत भारत उभा राहिला किंवा भारत तो जगला. म्हणून तुम्हाला खरा आनंद हवा असेल तर धनाचा विचार हा केवळ एका मर्यादेपर्यंत आपल्यामध्ये असावा. आम्ही त्याच्यासाठीच गुंतून पडावं ही भूमिका इथे नाही. म्हणून इथे पहिल्या मंत्रामध्ये ऋषींनी आमच्या समोर ज्ञानाची एक दृष्टी ठेवली. ज्ञानमार्गानं जाणं ज्याला आपण म्हणावं तो भाग या ठिकाणी आहे. भोग भोगावेत, पण तिथे त्यागाची, संन्यस्त वृत्तीची भूमिका असावी. आणि त्याचबरोबर धनाचाही फार विचार हा माझ्यामध्ये नसावा. जर ह्या दोन गोष्टी मी साधल्या, उपभोगाच्या आणि धनाच्या, तर मला ईश्वराला जाणताना, ईश्वराला विचारामध्ये घेत असताना एक प्रकारची सुलभता येते. म्हणून ह्या विश्वाला व्यापलेल्या ईश्वर तत्वाला जाणणं हा मोक्षाचा विचार, त्यासाठी असलेली त्यागाची, कामपुरुषार्थाची मर्यादित संयमित भूमिका आणि धनाचा म्हणजे अर्थपुरुषार्थाकडे सुद्धा एका मर्यादेनं बघणं ही भूमिका इथे आहे.
म्हणून आमच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या ज्या इच्छा आहेत, ज्या ज्या वासना आहेत, त्या सगळ्यांना आम्ही एका नियंत्रणामध्ये ठेवायला हवं. अन्य भोगांना प्रत्येक वेळेला याची किती आवश्यकता आहे, मुळात पहिल्यांदा आवश्यकता आहे का, आणि असेल तर किती, हा भाग माझ्यामध्ये असायला हवा. आणि पैशाच्याही बाबतीमध्ये कोणत्याही मार्गानं मी पैसा कमवावा ही वृत्ती नसावी. माझी जेवढी गरज आहे तेवढाच विचार मी करावा. अहमदाबादला एक डॉक्टर वर्टीकर म्हणून होऊन गेले. अत्यंत उत्तम अशा रीतीचं त्यांचं वैद्यकीय ज्ञान. कॉलेजला शिकवायला उभे राहिले तर विद्यार्थ्यांना तो विषय इतका सहजपणानं समजून जायचा की बाकीच्या मेडिकल कॉलेजमधले सुद्धा विद्यार्थी काही वेळेला त्यांच्या लेक्चर्सना काही विषयाच्या संदर्भामध्ये यायचे. आणि दवाखान्यामध्ये बसल्यानंतरही समोर आलेल्या पेशंटच्या संदर्भातही त्यांचं तसंच निदान उत्तम असायचं. पण त्यांची भूमिका अशी होती की सकाळी घरातून दवाखान्याला जाण्यासाठी बाहेर पडत असताना ते पत्नीला विचारायचे, आज तुम्हाला किती गरज आहे. पत्नीनं सांगावं, मला 300 रुपये हवे आहेत, 500 रुपये हवे आहेत, 700 रुपये हवे आहेत. तेवढे हे दवाखान्यात गेल्यानंतर सुरुवातीला आलेल्या पेशंटच्या अनुषंगानं आज 700 रुपये मागितले आहेत, ते 700 रुपये झाल्यानंतर पुढचं सगळं कन्सल्टेशन हे विनामूल्य स्वरूपामध्ये व्हायचं. माझ्याकडे पेशंट 100 येतात, मग मी 100 पेशंटकडनं माझा ठरलेला भाग घेईन, ही भूमिका इथे नाही. म्हणून ईश्वराला व्यापलेला हा सगळा विचार ज्या वेळेला मी विचारामध्ये घेतो, त्यामुळे ईशावास्य म्हणजेच ज्ञानमार्ग आणि त्याचबरोबर कर्ममार्ग या दोहोंचा समन्वय इथे तुमच्यासमोर येतो. म्हणून पहिल्या मंत्रामध्ये संन्यस्त वृत्तीचाही विचार दिला आणि ईश्वराला जाणण्याची भूमिकाही दिली. तो सुद्धा आनंदाचाच एक भाग आहे, तिथेही आनंदाची अनुभूती येते असा विचार दिला. आणि मग ते दुसऱ्या मंत्राकडे वळले की ज्यांना हा ज्ञानमार्ग, ही संन्यस्त वृत्ती अनुभवता येणार नाही, जाणवणार नाही, त्यांनी त्यांच्या कर्ममार्गानं जावं. आपण पहिला मंत्र थोडासा, जर कोणाला काही प्रश्न हो चालेल चालेल, प्रोसीड करायचं. हो चालेल चालेल, काहीच हरकत किंवा नाही. काही दृष्टिकोन असेल. हो चालेल एक चालेल. सुंदर दृष्टिकोन आपले दिलेला आहे. धन म्हटलंय त्यांनी, हो तर ते भौतिक धन आपण म्हणतो, हां पण कॉस्मिक लेवलला किंवा ब्रह्मांडाच्या लेवलला आपण धनाचा विचार केला की पंचमहाभूत येतं. त्या पंचमहाभूताचंच सगळं धन आहे आपल्याला, राईट. तर त्याचा उपभोग आपण जेवढी गरज आहे तेवढं करावं. हो. सो पृथ्वी तत्व जे आहे त्याच्यातून जेवढं पाहिजे तेवढंच घ्यावं. वायू तत्व जे आहे कमीत कमी घ्यावं, बरोबर. म्हणजे दीर्घ लांब श्वास घेणं आलं, म्हणजे तुम्ही कमी वायू तत्व घेणार. अग्नी तत्व जे आहे, बुद्धी जेवढी चालवायची तेवढीच चालवावी, अधिक नाही कमी नाही, तो एक बॅलन्स आणावा. आणि खूप सुंदर विमला ठाकर एक दृष्टिकोन देतात की वायू, आकाश तत्व ह्याचा त्याग करा. तर त्यागाची भावना इकडे थ्रू अँड थ्रू. तुम्ही खूप सुंदर ते शब्द की भोगायचं आहे ते त्यागाच्या भावनेने भोगावं. तर त्याग करावा म्हणजे कसं, तर स्पेस आणि टाईम हे 2 एलिमेंट्स आहेत आकाश तत्वामध्ये. काळ, वेळ आणि स्थळ ह्या 2 गोष्टी, त्याचा त्याग करावा. म्हणजे वेळे, आपण जे टाईम तसंही इट्स अन इल्युजन, पण आपण एवढे सगळं त्या समयामध्ये बांधलेले आहोत, त्या टाईममध्ये आपण एवढे टाईडअप आहोत की जगणं, जे आनंद घ्या, तो आनंद घ्यायचा नसतो, कारण वेळबद्ध आहे. त्या वेळेत न सुटणं म्हणजे त्या वेळेचा त्याग. व्हेरी ब्युटिफुली अशी असते की हे, आणि भगवंताने पण ते सोडले. ईश्वर जे आहे
सर्वव्यापी जे आहे परमात्मा परब्रह्म आहे, त्यांनी पण ह्याचा त्यागच केलेला आहे. इट्स गिवन अप, देयर इज नो टाइम इन द युनिवर्स, सो देयर इज नो स्पेस इन द युनिवर्स. पॉईंट ए टू पॉईंट बी, नो स्पेस. सो त्या टाइम आणि स्पेस, तुम्ही जे म्हणालात की किती धावू शकतो तेवढं धाव, आणि मग तेवढं तुझं. पण तू कितीही धावलंस तरी यू कॅन नॉट टेक इट विथ यू. अल्टिमेटली तू किती वेळ बघत, त्याला पण लिमिटेशन आहे. ह्या लिमिटेशनच्या बाहेर पडणं, अनलिमिटेड मध्ये जाणं म्हणजे ईश्वरमध्ये जाणं. व्हेरी ब्युटिफुली शी एक्सपिरियन्स. म्हणजे सुरुवात करून त्या धावण्यापर्यंत म्हणजे प्रत्येक क्षणच हा सुरुवात असू शकतो. हो. म्हणजे सुरुवात अशी नाही की जिथं आपण उभं आहे तिथूनच परत सुरुवात होऊ शकते. कालच असं हे म्हणजे गुड मॉर्निंगचे मेसेज येतात ना, त्याच्यात सुरुवातच ती झाली की इन ऑर्डर टू पजेस एव्हरीथिंग यू नीड टू पजेस नथिंग. म्हणजे अगदी तेच ना की अगर आप सब पाना चाहते हो तो पहिले सब में से अधिकार भावना निकालनी होगी. म्हणजे छान सांगितलं. तसंच विभूती आपण म्हणतो किंवा जे काही आपल्याला भेटत ते पण सोडावं लागेल तरच. कारण ह्यातले पंचमहाभूत आपण नाही बनवले, आपण ओनरशिप घेऊच शकत नाही. कारण वी डिड क्रिएट इट. जसं कलबुर्गी सरांनी पण आपल्याला की बाबा 1 किलो, त्यांनी छान उदाहरण दिलं, 1 किलो तांदळाचा काय भाव लावणार. आता ते तांदूळ, ते बीज, ते पाणी, ते खत, ती माती ज्याच्यात ते बनलं आहे तेच आपण नाही ओन करत, तर 60 रुपीज का 100 रुपीज हा रेट आपण लावू नाही शकत. मग तो कसला रेट लावला, तर तो फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. सो इट वॉज जस्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. की बाबा त्या शेताने तो शब्द वापरला की तुमची काय लायकी आहे, की तुम्ही तांदळाचा भाव करायचा, आपली लायकी काय. म्हणजे हे खरंच आपली लायकी काय प्रश्न विचारला की इगो आपला खाली यायचं. सो ओनरशिप आणि इगो, ओनरशिप कम्स फ्रॉम इगो. सो तो भाव जर आपण सोडून दिला, अल्टिमेटली काय, प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. एव्हरी मोमेंट शुड बी जॉयफुल. आणि त्या मोमेंटमध्ये जर जॉय नाही जाणवला तर आपण कुठेतरी व्हॉट डू यू से अतिक्रमण केलंय म्हणा, किंवा आपण कुठेतरी काहीतरी चोरी, तुम्ही म्हणाला आपण चोरी केली. चोरी केली तर आपल्याला चांगलं नाही वाटणार, आणि चांगलं वाटणं हे मस्त हे बेसिक त्याचं. छान सर, खूप मस्त त्याचं हे बरं. जेवढी गरज आहे तेवढंच बघावं. म्हणजे आपण इंद्रिय सर परत मन, बुद्धी, इंद्रिय, राईट. जेवढा विचार करायचा आहे तेवढाच विचार करावा, जेवढं बघायचं आहे तेवढंच बघावं, जेवढं ऐकायचं आहे तेवढंच ऐकावं. म्हणजे इंद्रियांचा उपयोग ओव्हर यूज किंवा अंडर यूज होता कामा नये. सो त्यांच्यातली शक्ती, बघण्याची शक्ती, ऐकण्याची शक्ती, ह्याचं पण ओव्हर यूज किंवा अंडर यूज होता कामा नये. आणि अर्थात स्थूल लेवलला पंचमहाभूत हे येतात, किंवा आपले इंद्रिय, हे पण सगळंच हे भौतिकच आहे. एव्हरीथिंग इज द फाईट. आपलं नाहीच आहे, काहीच नाही आहे आपलं, काहीच आपलं नाही आहे. म्हणजे जन्माला येतानाही मी म्हटलेलं नाही आहे की मला असाच जन्म हवा आहे. म्हणजे जन्माला येतानाही माझं काही नाही आहे, आत्ता जगतानाही माझं काही नाही आहे. मी करत असलो तरी मी प्रत्येकावर ते अवलंबून आहे. एकही गोष्ट अशी नाही की मी माझ्यासाठी करतो किंवा मी स्वतंत्रपणानं त्याचा अधिकारी आहे. आणि जातानाही जाणंही माझ्या हातात नाही आहे. हे जे इंडिपेंडन्स आहे ना, हा एक मुद्दा पण मला खूप आवडतो की आपण इंडिपेंडंट असूच शकत नाही. स्वातंत्र्य हा प्रकार पॉसिबलच नाही. भौतिक जगात आणि शरीरामध्ये जगत असताना कोणीही मी स्वतंत्र आहे हा वाक्य म्हणूच शकत नाही. बिलकुल चूक आहे. इट इज टोटली फॉल्स. कितीही डिबेट करावं, ते अल्टिमेटली इट इज टोटली फॉल्स. आपण सगळेच किती छान, आपण मधली का रिडिंग, श्वास घेतोय तो वायू, तुम्ही जो प्रश्वास आहे, माझा तो श्वास आहे, माझा जो प्रश्वास आहे तुमचा श्वास आहे. असं आपण इंडिपेंडंट,
वी कैन नॉट से मैं मेरे पैरों पे खड़ी हूँ मैं आणि लोभ मोह तू आता म्हणाली ना की हाव, तो हाव चांगलं नाही वाटत आणि जे काय मला चांगलं नाही वाटत त्याचा त्याग. इट कम्स फ्रॉम लेट इट गो. पतंजलींचा अभ्यास वैराग्य. हो. डोक्यात अभ्यास वैराग्य या दोन शब्दांवरच फक्त वैराग्य वृत्ती ठेवून उपभोग घ्यावा असं. वैराग्याचा अभ्यास करावा. हो. ॲज सिम्पल एज दॅट. अगर अभ्यास करायचा आहे तर वैराग्याचा अभ्यास. मग ते तुम्ही जे म्हणताय माझं आहे मी केलं ही भावना सोडायलाच नाही. मस्त. मोक्षाची सुंदर आहे ना? खूप ते छान खूप वाटतं. सुंदर वाटलं ते त्यागातून भोगाकडे हे मला जास्त आवडलं. मोक्षाची एक व्याख्या अशी आहे, आम्हाला मोक्ष म्हटला म्हणजे आम्ही अशी कल्पना करतो वेगळं काहीतरी आहे, हो. मी तिथे जाणार आहे किंवा ते मला मिळणार आहे. मोक्षाची आचार्यांची व्याख्या अशी आहे, मोहाचा क्षय हा ज्या क्षणी तुमच्यामध्ये येतो तिथेच तुम्हाला तो मोक्ष आहे. याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा, हे जे संतांचं वचन आहे. म्हणजे मी खऱ्या अर्थानं मोहमुक्त झालो म्हणजे मी मोक्षालाच गेलो. बरं. मोहाचा क्षण. म्हणजे मोहाचा क्षय. बोलली ना सर काय म्हणाले, भोगाताना त्यागाचा भाव ठेवा. हां, असं आहे. त्यागातून भोग नाही, भोगताना त्यागाचा भाव ठेवा. त्यागातूनही खूप भोग फरक येतो, आहे. त्यागातूनही भोग येतो. पण आता भोग तुम्ही आपल्याला तुम्ही स्वयंपाक करता आहात, त्यागाने भोग घेणे असं लिहिलं. पण त्यामध्ये तुमची भावना काय आहे, घरातले सगळेजण पोटभर जेवतील आणि आनंदी होतील. इथे तुम्हाला किती शिल्लक राहत आहे हा विचार तुमच्यासमोर नाही आहे. नसतो, पण मी करते हा विचार पण नसतो हां, तोही आहेच. की मी स्वयंपाक करते, मी सगळ्यांचं पोट भरवणारे, हा. मी सगळ्यांना खाऊ घालणारे. So ते भोगत असताना पण तो त्याग दोन्ही येतात. इट वर्क्स बोथ वेज. तू जे म्हणतेस ते पण परफेक्ट ते आहे. भाड्याचं घरचं पण उदाहरण हां, छान हां, आहे. जास्त की म्हणजे आपल्या Yes. शरीराला जर आपण म्हणलं देह आहे, की माझं म्हणजे नाहीच भाड्याचं आहे. आहे का, तर त्याच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे आता मला हात आहे म्हणून मला त्याच्यात बांगडी पाहिजे, पण हेच जर सोडायचं तर त्या बांगडीचं काय करत. हो. तो हे एक उदाहरण खरंच सुंदर प्रत्येक आहे. गोष्टीला ते भाड्याचं घर आहे, भाड्याचा घर हा भाड्याचं घर. कन्सेप्ट फार महत्त्वाचा देहाचा. म्हणजे काल ह्याच्यासाठी माझी खूप परीक्षा झाली खरं. म्हणजे माझे दिरांकडे आई म्हणजे सासू चालले होते आणि जे जे दिसेल ते सगळं घेऊन चालले होते, म्हणजे अगदी सगळंच. मग नंतर मी म्हटलं की अरे माझं नाही आहे, शांत हो, मला खूप त्रास झाला कधी थोड्या थोड्या गोष्टींना, पण परत म्हटलं नाही, हे आपलं नाही आहे ना. त्यांना काय करायचं त्याचं त्यांना हां. करू दे. म्हणजे परीक्षा असते पण त्याच्यातून निघायचं. रिटायरमेंट नंतर सुद्धा आमची भावना असते ना, हो. अरे आता मी आज रिटायर झालं, उद्यापासून हे टेबल कसं काम करेल. हो, हो. किंवा गेल्यानंतर पण मला काही रिस्पेक्ट मिळेल का, किंवा अरे मला कोणी आज विचारलंच नाही. तो भाव आहे तो माझं नाव तरी व्हावं किंवा लोकांना मला माझी आठवण तरी राहावी, म्हणजे संपतच नाही. म्हणजे आपण जे ऑफकोर्स इन्शुरन्स काढतो तो पण त्याच्यातलाच भाग आहे. माझ्या नंतरच्या माणसांना त्याचा उपयोग उपयोग व्हावा. कुठेतरी ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. की एक्सपेक्टेशनचे तुम्ही 3 गोष्टी तुम्ही बोलल्या. आज मला त्या तुम्ही जस्ट पिंटू पण एक्सपेक्टेशन्स तुम्ही अपेक्षा अजून 2 गोष्टी तुम्ही बोलल्या. नाही 3 शब्द लागून त्यांनी वापरले, काहीतरी अपेक्षा आणि काहीतरी एनिवे. सो ते एक्सपेक्टेशन्स जेव्हा आपल्याकडे असतात ना तेव्हा काय ना काय हे मीचा भाव वगैरे येतात. वासना वासना अपेक्षा. अगदीच सुरुवातीलाच होतं. सो मग करायचं काय हा प्रश्न आहे. ऑफकोर्स पुढच्या सूत्रांमध्ये येईल बहुतेक ते. आम्हाला आता खूप वर्ष झाली, आपल्या 2-3 वर्ष आठवत. पण माझं नाही आहे किंवा तो त्यागाचा भाव जो आहे तो आपल्यामध्ये आणायचा असेल प्रत्येक क्षणी.
करता ना हम करता अरे करता पण नाही आणि भोगता पण नाही. काय म्हणायचं तसं नाहं न करता करताना भोगता, जे शंकराचार्य म्हणतात न करताना भोगता, त्या भावमध्ये राहायचं असेल तर म्हणजे खूप प्रयत्न केले वेगळे वेगळे विचार बदलावे, पण विचारांमधनं काहीच नाही बदलू शकत. ओके, म्हणजे बदलतं पण ते तेवढ्या सो अल्टिमेटली मला एवढंच फक्त सेल्फ एक्सपिरियन्समधनं आलं की मला आतून गुड फिलिंग पाहिजे. ऑलरेडी अपेक्षा असेल ना गुड फिलिंग येत नाही. हं. ओके, किंवा डिझायर असेल तरी गुड फिलिंग येत नाही. सो डिझायर इच्छा असली तर गुड फिलिंग नसते, बिकॉज अभाव एक जाणवतो की हा कम है कुछ चाहिए. तेवढं जरी आपण काढू शकलो ना प्रत्येक क्षणी, सो म्हणून तुमचं ते म्हणणं की आनंदाचा भाव प्रत्येक क्षणी ठेवावा. त्याच्यासाठीच आपल्याला सकाळी म्हणा किंवा रात्री म्हणा, हां भले कदाचित अर्धा तास तुम्हाला सुरुवातीला जड जाईल, 15 मिनटासाठी का होईल, तुम्ही स्वतःला जर आयसोलेटेड करत गेलात की मी आज दिवसभरामध्ये किती चांगला वागलेलो आहे, ज्याच्याबरोबर माझा वाद झाला तो वाद योग्य होता का अयोग्य होता, हे जर आपण स्वतःलाच तपासण्याचा प्रयत्न केला तर एका क्षणी तुम्हाला असं जाणवतं की अरे हे मी करायला नको होतं किंवा ह्याची आवश्यकता नव्हती. मग हे तुमचा विवेकीपणा विचारांना येतो की मी पुढच्या प्रसंगामध्ये मला स्वतःला किती कंट्रोल करेन. तो कंट्रोल आला की तुम्हाला तुमच्यामधलं मीपणाचा भाग कमी होत जातो. हल्लीच्या वातावरणामधला खरा म्हटलं तर तो विचार आहे, मी जर माझ्या मुलीला एकदा लग्न करून दिलेलं आहे, ते करून देत असताना तिचा सगळा विचार मी केलेला आहे, तिची मतंही मी विचारामध्ये घेतलेली आहे. मग आता उद्याला ती तिकडे गेल्यानंतरही रोज मी अमुक एका वेळेला तिला फोन करायचा आणि तुझं काय चाललेलं आहे हे विचारायचं. इथे माझी अटॅचमेंट आली, करेक्ट. मी डिटॅच नाही झालो. याचा अर्थ मी तिला अजिबात संपर्कात राहत नाही असं नाही. महिन्यातून एखाद्या वेळेला मी तिच्याशी संपर्क करणं आणि काय कसं काय चाललेलं आहे हे बघणं आणि रोज मी तो संपर्क ठेवत हे करणं. मग काही वेळेला हल्ली फॅमिली बॅकग्राऊंडवरती मग काही वेळेला क्रायसिस जे क्रिएट होतात ते इथे क्रिएट होतात. करेक्ट, टू मच ऑफ इन्व्हॉल्वमेंट, इंटरफियरन्स. मग तू हे केलंस, कान में जो एक्स्ट्रा सुनेंगे तो उसका रिॲक्शन आ जाता है, आहे रिॲक्शन आ कधी कधी काय होतं की एखादी वस्तू माझी कोणाला देताना एक त्याग आपण म्हणतो, पण एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड नसतं की मला छान म्हटलं पाहिजे किंवा हो, हिने हो. तिची वस्तू मला हो. दिली. कौतुकाची ते अपेक्षा. एक सुखावलं पण म्हणतो आपण, ते आतमध्ये कुठेतरी हो, हो. असतं असं त्याग जरी मी करतो तिला आपण. खुश केलं. हां. एक ते स्वतःला पण फिलिंग, कारण मी माझ्या मीपासनं सुटलेलं नाही ना. करेक्ट. मी माझ्या मीलाच विसरण्याचा प्रयत्न केला तर ह्या मीनं जे जे काही केलेलं आहे त्याचं स्मरणही येणार नाही. त्या क्षणाला न करता न भुगता. म्हणजे हे जप अजप सारखं न करता न भुगता. हे त्याच्यामध्ये आहे. हिटलरची एक पद्धत अशी होती, हम्म. युद्धाच्या काळामध्ये सुद्धा त्याला येणारी जी पत्र होती ती पत्र तो 8-8 दिवस तशीच ठेवायचा. आज 1 तारखेला आलेल्या पत्रांचा गठ्ठा तो 8 तारखेला बघायचा. त्यावेळेला त्याच्या लक्षामध्ये यायचं की 50 पत्रांमधली 10 पत्र ही उत्तर न देण्याच्या लायकीची आहे. तो ती बाजूलाच करायचा. उरलेल्या पत्रांमधलं मग तो प्रायोरिटी ठरवायचा, काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही. आपलं काय होतं आहे, ॲक्शन घडली की आमच्यामध्ये रिॲक्शन लगेच येते. अरे हे आलं, हे वाचलं, मग नाही लगेच माझ्यासमोर हे येतं. हा जो भाग आहे ना, हा भाग मी स्वतःला एकांतामध्ये नेत नाही. माझ्या मीला मी मूळ माझ्या ह्याच्याकडे नेत नाही. रमण महर्षींचं तेच वाक्य आहे
तुम्ही तुमच्या मीचा शोध घ्या. हा मी कोण? एसेन्स. तुम्ही ज्यावेळेला त्या मीच्या मुळाशी जाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे ह्या घटनेशी माझा काही संबंध नाही, ह्याची रिॲक्शन देण्याची मला गरज नाही. कारण तुम्ही मूळ आनंदाशी जाता आणि जेव्हा तुम्ही आनंदाशी पोचता त्या आनंदाच्या ठिकाणी भेदाची दृष्टी नाही. राम वनवासाला जातानाही शांत आहे आणि राज्याभिषेकाचा निर्णय मिळाला तेव्हाही शांत आहे. चित्रकूटावरती पहिल्यांदा तो कैकेयीला भेटलेला आहे. जिनं त्याला वनामध्ये पाठवलं किंवा जिच्या करणीमुळं पित्याचा मृत्यू घडला त्या कैकेयीच्या बाबतीमध्ये त्याच्या मनामध्ये अजिबात द्वेष. कौसल्याला तो नंतर भेटलेला. भरत चिडलेला आहे, भरत बोललेला नाही आहे बराच काळ. रामानं सांगितल्यानंतर तू माझी भावाची आज्ञा म्हणून तू आता आईशी चांगले संबंध निर्माण कर, हे भरताला त्यानं हे केलेलं आहे. म्हणून आपला मी जोपर्यंत आम्ही कोशामध्ये ठेवतो तोपर्यंत आमच्या क्रिया प्रतिक्रिया सगळं चालू. येत चालू राहतात. त्याला कोशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करावा. एक उदाहरण छान दिलंय गमलाटकरांनी की फळं आहे, त्या फळाला रंग आहे, त्याला वरचं स्किन आहे, त्याच्या आतमध्ये गर पण आहे. सो हे पंचमहाभूत म्हणजे गर आहे. पण फळाचं एसेन्स काय आहे? त्याचा जो रस गळून त्याचा जो टेस्ट येतो तो एसेन्स आहे. आपल्या आत्माचा जो एसेन्स आहे तो गोड आहे. सो गोड आनंद आहे. सो त्या आनंदाशी राहू आणि बाकी सगळं एक्सटर्नल अपिअरन्स, टेम्पररी, टाइम बाउंड, स्पेस म्हणजे तो बाउंड, आनंद घेण्यासाठी तो छान आकार, तो छान ते ते जे ते काही सगळं असेल, सोडावंच लागतं. ते तेव्हा डोळ्याला तो- सुख आहे पण ते थोडा वेळ आहे. पण जर एसेन्सला आपण घेतलं तर तो आपल्या टेस्ट आहे ना, तो आपल्याला फक्त पोटात किंवा फक्त जिभेवर नाही जाणवत. सुख किंवा आनंद जे आहे तो आपल्याला कणाकणात जाणवतो. So तो पर्कोलेशन जे आहे ते व्हायला त्या झाडानं हे म्हटलेलं नाही आहे मी हे निर्माण केलं. सगळंच येतं. परिपक्व झालेलं फळ झाड स्वतःहून सोड देत आहे. सोडून देतं. अगदी आम्हालाही आमच्या जीवनात कुठेतरी असं म्हणता आलं पाहिजे, नाही मी आता इथे हे सगळं सोडलं, हे माझं नाही. अजून एक उदाहरण आहे असं फळाचं. चिक्कूची बी कशी पटकन बाहेर बाजाय पडते. पण तसं आंब्याची कोय अजिबात सोडत नाही. मग आपण काय व्हायचं, चिक्कू का आंबा? ओव्हरऑल उपनिषद म्हणजे थोडंसं फार समजलंय जे काय थोडं, पण उपनिषदांचं एसेन्सच हा आहे की ही बांगडी आहे का हे गळ्यातलं आहे ते नाही बघायचंय. त्यातलं सोनं महत्वाचं. ते सोनं महत्वाचं आहे. पण त्या सोन्याच्या पण आतमध्ये सो एका पॉइंटला आपण बहुतेक ते पुढच्या मंत्रांमध्ये येईल. जे ज्ञात आहे आणि जे अज्ञात आहे, जे दृश्य आहे जे अदृश्य आहे. पण ह्या ज्ञात आणि अज्ञात, दृश्य आणि अदृश्यच्या पलीकडचं बघायचं. ऑल द नोन, ऑल द अननोन, वी हॅव टू गो बियॉन्ड बोथ. हा एक ईशावास्याचा पॉइंट जो येतो ना, अमेझिंग पर अपर विद्या दोन्ही सोडल्यानंतरच पुढे पलीकडे. त्याच्याही पलीकडचं असं. ह्याच्यात त्यांनी सांगितलं. बट मेन आता म्हणजे हे जेव्हा दृष्टिकोन मिळाला ना तेव्हा हे दागिने आहेत किंवा दागिन्यातली विविधता किंवा हे अन्न आहे, अन्नामधली विविधता, हे सगळं सोडून व्हॉट इज दिस, हे पृथ्वी तत्व आहे, हे जलतत्व. सो काहीही ग्रहण करत असताना पण हे इवन लिहित असताना पृथ्वी तत्व आहे, बोलत असताना वायू तत्व आहे, टाईप करत असताना अग्नितत्व आहे. सो आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तत्वाच्या लेवलवर दृष्टिकोन जेव्हा डेव्हलप होतो ना तेव्हा मग इट्स अमेझिंग. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधनं सुटत जाता. ये सब तो फिर मेडिटेशन से आएगा. हा, मेडिटेशन एक साधन है. एक साधन आहे. एक साधन है. वो साधन हम यूज कर सकते हैं, हमारी मर्जी. बुद्धि भी एक साधन है. जो ज्ञान योग हम कह रहे हैं, ज्ञान लेना, ये भी तो एक साधन है. ज्ञान से किसी को मोक्ष नहीं मिला, उसके साथ कर्म और भक्ति, ये जब तक दोनों नहीं आएंगे मोक्ष नहीं है. तो कोई भी एक चीज से नहीं है.
वो जो इसलिए ये वो बोला ना, पूर्णमद interdependent. पूर्णमुदच्यते. सबको सबको interdependent है. वो पूर्णत्व जो है वो तो आना ही है. आय एम व्हेरी हॅपी की आपण ही रहस्याने सुरुवात हो. केली, कारण अगदी मुळाशी हात घालून मग बाकीचे दृष्टिकोन जसे जसे भौतिक दृष्टी असतात. मला वाटतं चालेल. या उद्या आपण दुसरा मंत्र घेऊया.